कशी बघा कडक तुम्हाला दिसते, म्हणजे मोडत नाही, म्हणजे ती क्रिस्पीच आहे ना. कोणी केलं? मिस्टर कासले. कसं केलंय ते खाल्यावरच कळेल, पण केलं ना. आणि म्हणतो गाईची मस्त तडतड तडतड आवाज येतो. कसा आवाज येतो? तर 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 तर. सो मांदेली फ्राय केलेली यांनी, त्याची रेसिपी ह्यांनी व्हिडिओ केलेला आहे. सो फ्रेश मांदेली घेतली आहे. ठीक आहे, मस्त फ्रेश फ्रेश मांदेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी टाकलं होतं साहित्य, त्याचे दाखवत आहेत. धणे पावडर, हळद, गरम मसाला घेतला आहे, आपलं घरातला मसाला घेतला आहे, लिंबूचा रस घेतला आहे, आलं लसूण पेस्ट घेतली आहे. तर पहिलं त्यांनी टाकलं होतं मीठ. मस्त मीठ स्प्रेड करून घेतलं आहे, फिशला लागेल असं. त्याच्यानंतर काय टाकतात बघू. मीठ टाकून झालंय, हलवलंय फिश. फिश खाणार ना बाबा? माझ्या पाठी बसायचा आमची बघायचं. बाई मी बनवतो पप्पा. पप्पा फिश बनवतो ना, तू तर बघत आहे कसं पप्पा बनवतो फिश ते. फिश हा, बनवायला मग तू खायचे ना बाबा. थांब 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 भाऊ, थांब भाऊ, थांब ना जरा. आई जरा लगेच 2 मिनिटं. ए बाय. आता मीठ टाकून झाल्यानंतर टाकणार आहे आई छोट्या चम्मच दे ना. थांब ना, मी बनवतो बघतो सही. धना पावडर घेतली आहे त्यांनी. आय थिंक 1 चमचा असेल ती. हा 1 चमचा आहे. सो 1 चमचा धना पावडर टाकायचे. त्यानंतर गरम मसाला आहे. सो गरम मसाला पण 1 चमचा आहे. सो 1 चमचा त्यांनी गरम मसाला टाकलेला. त्याच्यानंतर घेत आहेत मसाला. तर मसाला बघू किती टाकतात. 1 चम्मच. सेकंड. आई तिखट आहे ना आई? डब्यातला आपला तिखट आहे ना? हा. नंतर थर्ड म्हणजे 3 चमचे मसाला टाकला. 3 चमचे आपला घरातला मालवणी मसाला आहे तो टाकला. त्याच्यानंतर हळद थोडीशी लागेल अशी. हळद टाकल्यानंतर लिंबाचा रस घेतला. लिंबाचा रस टाकला. 1 लिंबूचा असा रस आहे तो, मोठा लिंबू. मस्त मिक्स करून घेत आहे. पूर्ण असं असं मॅरिनेट करून घेतलं आहे. आता ते काही वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे असं जो मसाला आहे ना तो असा चांगला लागतो जेव्हा आपण ते फ्रीजरमध्ये ठेवतो ना, म्हणजे काही मिनिटासाठी ठेवायचं म्हणजे मसाला चांगला लागतो. सो मी आली तेव्हा मसाला तर लागलेला होता चांगला. सो मी आल्यावर फ्राय करायला गेली. तर बाहेर दिसेलच फ्राय कोणी केलं आहे. रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे. ठीक आहे, त्याच्यात आता आपण टाकणार हळद, मसाले म्हणजे मसाला आपला घरगुती, थोडं धणा जिऱ्याची हे जिऱ्याची पावडर ऑलरेडी मी टाकली दीपा. ठीक आहे, याच्यात पण टाकायचं. ओके. आणि मीठ ऑलरेडी जास्त मला वाटतं जरा टेस्ट करून बघ. तरी पण याच्यात आपल्याला थोडंसं टाकायचं. ठीक आहे.
ओके असं mix करून घ्यायचं. ओके आता हे पूर्ण असं करून रेडी झालं का हे कोटिंग. कोटिंग. ओके तर हे मॅगिनेट ऑलरेडी केलेलं होतं. कोणी केलं? मिस्टर कासले. ऍक्च्युली मी गेलेली बाजारात, सो ह्यांनी ते करून ठेवलं माझ्यासाठी सरप्राईज, काम माझं कमी करायसाठी. बर थँक्यू बर. सो मच. कसं केलंय ते खाल्यावरच कळेल, पण केलं ना आणि इम्पॉर्टंट. नशीब बाबा तेवढं तरी बोललेस. केलं हे इम्पॉर्टंट. बघ कसा मसाला लागलाय बघ. अशी अधूनमधून मला हेल्प करत जावं म्हणजे मला खूप बरं वाटतं. कधी जास्त होते ना अति होते ना हे. किती बरं वाटतं. अशी ही मच्छीची सोडायची मस्त तडतड तडतड आवाज येतो बघा. कसा आवाज येतो? तर 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 तड तड तड. कसा? तड तड तड. तर येतो आवाज. छोटे छोटे. ते डायरेक्ट काट्या सकट खायच्या. हा टेस्टी झाले तर काट्यासाठी खायची नाही. जर नरम झाले तर मग ते, म्हणून गॅस थोडा फास्टच ठेवू, कारण मच्छी जास्त वेळ फ्राय करून द्यायची. मच्छी छोटी असेल तर एका मिनिटात पण फ्राय होते. लजीज. त्याचा कलर बघा. हे एक क्रेडिट कोणाला आहे? मला आहे, कारण मी त्याला मसाला लावलाय. ते खाल्ल्यावर कळेल. कळेल कळेल तुला कळेल. तेवढं काय मी आधी बघितलं. कळेल कळेल परत. मला खाल्ल्यावर कळेल. असं अजूनमधून काहीतरी खाऊ घालून जावं लागतं. आता राहू द्या. हा हा ठीक आहे बरं वाटतं. ना एक कामाचं कमी झालं तुझं. मीठ टाकलेलं ना मच्छी. जरा चाटून बघ ना. ठीक आहे ठीक आहे. अच्छा एक काम कर, पहिला थांब जरा, पहिला तेवढं थोडं कर, नंतर बाकीचं कर. पहिला टेस्ट बघ, नाही तर उगाच म्हणजे माझा पचका व्हायचा, मीठ बीठ नसेल लागायचं. नाही लागलं तर नाही लागलं, वरून टाकून देतो तुम्ही. जास्त असं ना चालेल ना. मला हात धुवून बघा कशी, बघा कडक तुम्हाला दिसते, म्हणजे मोडत नाही, म्हणजे ती क्रिस्पीच आहे ना. ही बघा अशी अशी परतायला भेटते, म्हणजे ती मस्त पैकी फ्राय झाली. कडक. चला तर आता फिश झालेली आहे, आम्ही खातो. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो बाय.